आंबेगाव तालुक्यातील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप करून आमच्यावर अन्याय केला आहे अशा प्रकारची तक्रार करत 11 कर्जदारांनी मंचर या ठिकाणी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या ऑफिसच्या बाजूला गेल्या 5 दिवसापासून उपोषण सुरू केले आहे। आम्हाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी त्यांची भूमिका आहे। तथापि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांचे सगळे आरोप फेटाळले असून संस्थेला बुडवणाऱ्यांची ही टोळी असून ही टोळी संस्थेला बदनाम करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यांनी संस्थेसंदर्भात विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या, परंतु त्यांच्या तक्रारीमध्ये कोणत्याही प्रकारे तथ्य आढळलेलं नाही। आता त्यांनी संस्थेची बदनामी थांबवावी, आम्ही त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोकणार आहे असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे। दरम्यान उपोषणकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्याचबरोबर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, हे दोन्ही बाजू आम्ही समजून घेतले आहे। खरं कोणाचं तुम्हीच पहा। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, मंचर। नमस्कार। राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मंचरच्या खाजगी ऑफिसच्या समोर तुम्ही उपोषणाला नेमकं का बसलात? प्रथमतः माझी ओळख करून देतो। मी रामदास तुकाराम थोरात, राहणार चांडोली बुद्रुक। आज आम्ही मंचर या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री यांच्या कार्यालयासमोर अस्मिता भवन या ठिकाणी बसलेले आहोत। साहेब, तुम्ही एक प्रश्न छान विचारला आहे का तुम्ही आज का बसलात? या प्रश्नाचं उत्तर असं राहील, संत ज्ञानेश्वर नागरी पतसंस्था मर्यादित मंचर ही जी पतसंस्था आहे, या पतसंस्थेमध्ये 2019 ते 2022च्या दरम्यान जवळपास 5 कोटीचा अफार झालेला आहे। आणि तुम्ही म्हणता म्हणजे तुम्ही का ऑडिटर आहे? अफार म्हणजे थोडक्यात अफरातफर झाली अशी तक्रार आहे आमची। अशी किती लोकांची फसवणूक झाली? एक आकडा तसं पाहिलं गेला 17चा आहे, पण एक 15 लोक डबल प्रकरणे असल्यामुळं। उपोषणाला किती जण बसले? उपोषणाला आम्ही जवळपास सगळेच आहोत। सगळे? हो हो। त्यांची नाव माहिती आहेत का? हो आहेत ना, नाव पण आहेत ना सर। तुम्ही तुमचं नाव सांगितलं। 2 नंबर नाव? 2 नंबर नाव पडवळ, ज्ञानेश्वर पडवळ। 3 नंबर नाव? निलेश भालेराव। 4 ही नंबर? अशी नितीन सईद। नितीन सईद। 5 नंबर? सुभाष सईद। 6 नंबर? अविनाश कोकणे। 7 नंबर? लक्ष्मण सईद। रामदास सईद। 8 नंबर? रामदास सईद। 9 नंबर? भालेराव, सूर्यकांत भालेराव। 10 नंबर? 10 नंबरमध्ये कुठून गेले? नाही, शीतल डगे। 11 नंबर? निलेश भालेराव। तुम्ही दाखवलेले 11 जण उपोषणाला बसले? हो सर। काय नेमकं घडलं काय? सर, एक साधारणतः 2019 ते 2022च्या दरम्यान एक प्रत्येक शेतकऱ्याला कुठंतरी एक आपल्याला वाटतं का एक शेतीशी निगडीत काय व्यवसाय करायचा असेल किंवा दुग्ध व्यवसाय काहीतरी करायचा असेल किंवा एक अल्पशा गरज असेल, मग छोट्या रकमेसाठी किंवा वहिने आपण कुठंतरी एखाद्या पतपिढीमध्ये जात असतो। मग ह्याच पतसंस्थेमध्ये आम्ही देखील हे शेतकरी सगळे आम्ही कर्ज मागणी करता म्हणून गेलेलो होतो। कुठे? संत ज्ञानेश्वर नागरिक पतसंस्थेमध्ये। त्या संस्थेत तुम्ही सभासद आहे? नाही, सभासद पहिले नाही आहे आम्ही। पहिले एकूण सभासद नाही, कोणीच नाही आहे। मग ज्या मला माहितीनुसार जर बाकीचे असतील तर असतील, परंतु मी माझं सांगतो, मी सभासद नव्हतो, कुणीच नाही। परंतु तदनंतर आम्ही ज्यावेळेस कर्ज मागणी करणे गेलतो त्या दरम्यान आमच्याकडनं पतसंस्थेच्या कार्यकारी अधिकारी अनिता रवींद्र पोखरकर या संस्थेच्या त्या तिथे काम करत आहेत, तर त्या महिलांनी मला माझ्याकडनं एक गोष्ट विचारून घेतली का तुमचा सातबारा मोठा आहे, तुम्हाला प्रकरण 100% होऊ शकतं, तर आम्ही आमच्या बॉडीकडे येणार आहे, पण तुम्ही काय करा, मॉर्गेज करून द्या। मग मॉर्गेज करून द्या म्हटलं एवढे, आणि काही तुमचे चेक लागतील, तर चेक पण त्यावेळी दिलेले आहेत। आणि मॉर्गेज झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मॉर्गेज करण्याकरता गेलो त्या दरम्यान आम्हाला जाताना सांगितलं होतं का तिथं गेल्यानंतर आमची सगळी फिटिंग आहे, सेटिंग आहे, तिथले अधिकारी आमचे ओळखीचे आहे, तिथं तुम्हाला काही त्रास होणार नाही आहे।
एवढं बोलून माझं आमचं त्रास कुठं होणार नाही म्हणले? रजिस्टर ऑफिसला. ते त्रासाचा काही संबंध त्रासाचं म्हणजे थोडक्यात काही त्रुटी राहिल्या त्याच्यामध्ये किंवा काही भरायचं राहिलं, कमी असेल तर हा द्यावे लागतात. तेच ना, जे काय असेल ते यांनी एवढं बोलले. तिथून आम्ही सह्या वगैरे केल्या आणि तिथल्या तुमचा कर्ज मॉर्गेजच्या मागणीचा अर्ज किती लाखाचा होता? कर्ज मागणी अर्ज भरूनच नाही घेतला. कर्ज मागणीच केली नव्हती? मागणीचा अर्ज भरून नाही घेतला. खरेदी खत कशाला केलं? कोणतं? गहाणखत. तो त्यांचा पार्ट आहे. त्याच्यावर तुमच्या सह्या नाही का? नाही, गहाणखतावर सह्या नाही? गाईन खतावसा आहे, गाणखत केले. आम्हाला कर्ज पाहिजे होतं म्हणून कर्जाची मागणी केली ना? हो, मागणी केली ना साहेब. तोंडी मागणी तोंडी किती मागणी केली? तोंडी 25 लाखाची. पुढे काय झालं? पुढे गेले, तिकडे मॉर्गेज झालं, तिथून निघून आलो. त्याच्यानंतर जी काही घटना घडली, करोना चालू झाला. करोना 2019 नंतर करोना चालू झाला, एंडिंग होतं. माझं खातं देखील आहे ना 10/12/2019 आहे. तिथून पुढे करोना चालू झाला. त्यामुळं कुणी संस्थेमध्ये जा किंवा बाहेर फिरणं, लॉकडाऊन असल्यामुळे फिर येऊ शकत नव्हतं. तिथून पुढे स्टॉप झालं. तिथून पुढची प्रकरणं ही वेगळी आम्हाला बाहेर आल्यानंतर कळाल्यात नक्की काय झाले ते. तर आज ज्या स्थितीमध्ये आज इथं आम्ही आहोत त्या स्थितीमध्ये बसलेलं असून केवळ आणि केवळ फक्त फेडरेशनवरनं आम्हाला ज्यावेळी डॉक्युमेंट मिळालेत किंवा काही ठिकाणी अर्ज केले आम्ही वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडं किंवा संस्थेकडे. कर्ज किती टाकले? माझं 25 लाखाचं कर्ज आहे. 25 लाख टाकले? हो. तुमच्या बँक खात्यावर पैसे आले? बँक खात्यावरती मी कुठला अर्ज केला नाही त्यांना का मला पैसे पाठवा. तुमच्या बचत खात्यावर हा, संस्थेचे पैसे संस्थेच्या आले का? बचत खात्यावर त्यांनी 25 लाख रुपये तिथं ऍड केलेले दाखवलेले आहेत. बरोबर, संस्थेच्या खात्यावर? संस्थेच्या बचत खात्यावर. ते पैसे काढले कोणी? आजतगायत मला त्या संस्थेने बचत खात्याचं पुस्तक पण दिलं नाही. दुसरी गोष्ट, ते पैसे जे तुमचं कर्ज मंजूर झालेली रक्कम कुठल्या हा. अकाउंटवर टाकली? पहिली अकाउंट रक्कम संस्थेच्या खात्यावर आली, बचत खात्यावर? बचत खात्यावर. तिथून फक्त 17 लाख रुपये बँक ऑफ महाराष्ट्र खात्यावर ट्रान्सफर केली, माझा अर्ज नसताना पाठवा म्हणून. 17 लाख काढून घेतले का तुम्ही? नाही काढले. 17 लाख आता बँकेत आहेत का? त्या बँकेतून त्याच क्षणामध्ये थर्ड पार्टीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले. बँकेने पैसे परस्पर मागे पाठवले? हो. कुणाच्या अकाउंट? बँकेला विचारलं का? मग थर्ड पार्टीला बँकेला विचारलं का? विचारलं ना. माझ्या खात्यावरचे पैसे का पाठवले परत? विचारले. बँक काय म्हणाली? बँक म्हटली समोरून चेक आरटीजीएस पडलेला आहे, तर मी केसमध्ये ऑलरेडी मी सगळा विषय मांडलेला आहे. त्यांनी कारण दिलं असेल ना पैसे परत का पाठवले? आरटीजीएस द्वारे गेलेत म्हटले. ते कशाद्वारे गेले ते जाऊ द्या, हा. पैसे रिफंड का केले? आरटीजीएस द्वारे गेलेत म्हणून सांगतोय ना. रिपोर्ट काय केलं? थर्ड पार्टी अकाउंटला गेले सर, त्याही विचार नाही केला ना. पुढे मी सांगतो ना. चला सांगा. पुढं मी संस्थेत गेलो, म्हटलं माझ्या पैशाचं काय झालं. मला तिथे मॅडमनी उडवटीची उत्तरं दिली. म्हटले तुमचे पैसे कुठे गेले हे आम्हाला माहीत नाही. तिथून पुढे सगळा विषय म्हणजे हे झाला, अडकला गेला सगळा विषय. माझ्या पैशाची अफरातफर झाली मला कळाले त्या दिवशी. तुमच्या खात्यानं आता तुमच्या नावे कर्ज किती? 25 लाख रुपये. 25 लाख रुपये. हो. जमिनीवर बोजा चढवला? चढवलं आहे त्यांनी. जमिनीचा काय लिलाव वगैरे? त्यांनी हे केले, काय म्हणते, सिम्बॉलिक पद्धतीनं त्यांनी ताबा घेतलेला आहे. ताबा घेतलाय? हो. तुमची आता मागणी काय? आमची मागणी एकच आहे, जे काय माझ्या समवेत जे बसलेले सगळे शेतकरी आहेत ह्या विषयाची संपूर्ण पारदर्शक चौकशी व्हावी. दुसरी गोष्ट, जे कर्ज आजपर्यंत घेतलेलं नाही आहेत आम्ही, बरोबर, जर कर्ज घेतलं नाही हा. हे तुम्ही म्हणताय, बरोबर, कदाचित तुमच्या डॉक्युमेंटवर सह्या असतील, नक्कीच खरे असतील तर बर, परंतु ह्या गोष्टीचा संपूर्ण सखोल तपास व्हावा, एक पारदर्शक ह्या घटनेची चौकशी व्हावी याची आमची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट, संस्था जर स्वतःला जर आरशासारखी खरी जर ठरवते तर मूळ अभिलेख संस्थेचा आणि त्याचबरोबर असणारे सर्व माझ्या शेतकरी बांधवांचे ओरिजिनल डॉक्युमेंट, केस फाईल ह्या त्यांनी एखाद्या पारदर्शक अधिकाऱ्याला नेमून समोर आणावं. त्यांनी देखील पब्लिकमध्ये बसून ऑडिट करावं आणि पब्लिकमध्ये बसून पारदर्शक व्यवहार चेक करावा. फक्त 4 लोकांना इकडं तिकडं सांगू नये का ते सगळे चुकीचे आहेत, ते सगळे कर्जे बुडवे आहेत, ते दुधाचं दूध पाण्याचं पाणी करणारे नाही आहेत, ते वेगळ्या प्रकारचं कर्ज बुडवण्यासाठी आलेले आहेत. हे चुकीच्या भावना लोकांना सांगतायत मार्केटमध्ये. आत्ताच मगाशी थोड्या वेळापूर्वी जसं आमचे लाडके दादाचे ते पहिले जुने आणि आत्ताचे पण आहेत, आढळराव पाटील हे. मला एक सांगा, एकूण रक्कम किती आहे सगळ्यांची? जवळपास 5 कोटीच्या दरम्यान आकडा जाईल सर. 5 कोटी? यस सर. यातले संस्थेने काय रिकव्हर केले? हे बघा, याच्यामध्ये अजून एक आतला उलगडा आतला सांगेल मी माझ्या बाबतीत जर घडलेला. मी संस्थेमध्ये
एकही रुपया भरण्यासाठी गेलेला नसताना माझ्या खात्यावरती माझ्या कर्ज खात्यात पैसे कुणी भरले हे संस्थेला माहिती आहे. तुमच्या कर्ज खाती काही रक्कम जमा झालेली आहे हप्त्याची, परंतु ती रक्कम 5-6 लाखाच्या पुढे गेलेली आहे. कॅमेरे असतात ना, आहे ना कॅमेरे वगैरे सगळे. जी पावती बनवली असेल हा. त्या पावतीवर हस्ते नाव असेल ना, नक्कीच ना, मग त्याची तुम्ही मागणी केली नाही का? सगळं झाले. देत नाहीत काही, का देत नाही? देत नाही, का देत नाही? बिलकुल देत नाही. ते त्यांना माहिती, त्यांना प्रश्न करा हे. बरोबर. दुसरी गोष्ट, त्याचं कारण सांगितलं असेल ना तुम्हाला? आम्हाला कारण काही सांगितलेलं नाही. अहो, तुमच्या कर्ज खाते पैसे कोणी भरले हा. हे आपण विचारू शकतो की नाही? हा. विचारल्यावर त्यांनी काय सांगितलं? काहीच उत्तर देत नाही, काय गप्प बसले? गप्प बसतायत. फक्त उडावडीची उत्तर. आज साहेब नाही आहेत, आज हे नाही आहेत, तुम्ही जावा. चेअरमन कोण आहेत? चेअरमन आहेत यतीन कुमार हुले, त्यांना का नाही विचारलं? त्यांना सुद्धा विचारलं ना. ते काय म्हणाले? तुमचा विषय वेगळा आहे, थोरात आपण बघू. प्रश्न तो नाही हो, माझ्या कर्ज खाती पैसे मी भरलेले नाही, हा. कुणी भरले त्याचं मला नाव कळावं, नाही देत, पावतीचा क्रमांक नाही कळावा. सांगत. पैसे हस्ते कोणाचं नाव आहे नाही सांगणार, सांगितले नाही असतं काय. तुम्ही त्यांना भेटले? मी स्वतःहून साधं डॉक्युमेंट द्यायला आहे ना, मला अर्ज करावा लागला, माहिती आहे अधिकार. याच्या बोलले मी काय सांगू. जो सभासद एखाद्या पतपिढीमध्ये होतो, त्या पतपिढीमध्ये त्या व्यक्तीला सभासद होत असताना त्याला पहिलं पासबुक दिलं जाते. वाईटात वाईट शब्द जर बोललो ना तर तुम्हाला राग येईन. मला नाही राग येतो. तुम्हाला म्हणजे कोणाला, पार्लमेंटली शब्द वापरायचा नाही. तुम्हाला म्हणजे कोणाला, कायद्यात जी हा. तरतूद आहे हा. त्याच्या व्यतिरिक्त शब्द वापरायचा नाही. मी चुकीचा बोलणार नाही, परंतु आजपर्यंत कुठल्याच खातेदाराला साधं पासबुक पण देण्यात आलेलं नाहीये. आणि हे संस्थेचं मुख्य कार्यालय कुठे आहे? स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला. मग संस्थेच्या दारात बसण्याच्या ऐवजी हा. इथं पिंपळगाव रोडला का बसले? त्याच्या पाठीमागचं एकच कारण, तिथं थोडीशी जागा छोटी आहे. चला XYZ विषय संपला तिथे. परंतु महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आपले दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहेत, आणि हे पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या हातून चालते. आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा, ही पारदर्शक चौकशी व्हावी. आमच्या काही मागण्या आहेत. आज मी सांगेल यतीन कुमार हुले संत ज्ञानेश्वर पतपेढीचे जे अध्यक्ष आहेत, हे अध्यक्ष जर पारदर्शक असेल, ही संस्था जर पारदर्शक असेल, ह्या संस्थेने काय करावं, एक अधिकारी साहेबांनी नेमून द्यावा. कुठल्याही अधिकाऱ्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा आपल्या दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी, ते मंत्री आहेत, त्यांनी आम्हाला एक सक्षम अधिकारी द्यावा. पारदर्शक चौकशी व्हावी. आमच्या मागण्या आहेत त्याप्रमाणे समोर बसावं, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आमच्या सर्व शेतकऱ्यांचं. मग उपोषण सोडणार? 100% सोडणार ना, का नाही सोडणार. पण आमच्या बरोबर समोर झालं पाहिजे सगळं, कुणाच्या मागं नाही. उपोषणाचा आजचा कितवा दिवस? 5वा दिवस आहे दादा. उपोषण आमरण, उपोषण कसं चालू? उपोषण हे आमरण चालू आहे, न खाता पिता, फक्त पाणी पितो. राग नका येऊ देऊ. बिलकुल नाही. तुमचा आवाज एवढा ठणठणीत कसा? त्याच्या पाठीची ऊर्जा आहे. हातामध्ये काउंटर चालू आहे माझं परमेश्वराचं, माझ्याबरोबर ईश्वर आहे. पहिला स्टेजवर मिळाला असेल ना, समोरच्याला चॅलेंज देऊन सांगतो, माझ्या देवाने मला पहिलं स्टेजवर मिळालंय ना, तो माझ्या देवाने दिलाय, आणि यांच्या मागे ईश्वर उभा आहे. सत्तेच्या पाठीमागे ईश्वर राहतो. तो कोणी आहे ना, तो संस्थेचा अध्यक्ष, त्याला समजून सांगा, त्याला म्हणा देव आणि दानव दोन्ही पण इथे आहेत. बातमी एकतर्फी होणार नाही. संस्थेचं म्हणणं काय आहे ते सुद्धा घेतलं जाईल. तुम्ही सगळं खरंच सांगताय त्याची मला कल्पना नाही. तुम्ही उपोषण करताय म्हणून त्याची मी बातमी करायला आलेलो आहे. बर, संस्थेच्या अध्यक्षांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा बातमीमध्ये येईल. येऊ दे ना, बातमी एकतर्फी होणार नाही. नक्कीच येऊ द्या. अजून काय सांगायचंय? आता याच्या पलीकडे काय समक्ष सांगितलं तो विषय. आमच्या पुढं सगळी काही ही पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी. बसा समोर. सहकार मंत्री साहेबांना भेटले का? सहकार मंत्री साहेबांना आम्ही गेले 10 ते 11 महिन्यापूर्वी भेट झाली होती. उपोषण करायच्या दिवशी, आदल्या दिवशी? आदल्या 2 दिवस अगोदर सरांना पत्र दिलं होतं आम्ही. मग ते कोण होते तिथं? तिथं विजय थोरात म्हणून होते. ते काय म्हणाले नाही? ते म्हटले मी साहेबांशी बोलतो म्हटले, एवढे शब्द बोलले आम्हाला. अजून त्यांचं कोणी भेटायला आलेलं नाही? अद्याप तर कोणी आलेलं नाही. तुमच्या तालुक्यातील वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी? पक्षाचे पुढारी म्हणण्यापेक्षा मी सांगितलं शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर म्हणून भेट देऊन गेलेत. त्याचबरोबर नारायणगाव पट्ट्यापासून सह्याद्री शेतकरी संघटनेचे आमच्या तालुक्याचा प्रभाकर बांगर आलेत. दुसरे नारायणगावमधून शेतकरी संघटनेचे जे व्यक्ती आले, देवदत्त निकम साहेब येऊन गेलेत. राजाराम बानखेले? नाही, देवदत्त निकम साहेब येऊन गेलेत. देवदत्त निकम काय म्हणाले? ते म्हटले ह्या विषयाचा मी तपास करतो, सगळ्या 4 गोष्टी पडताळून पाहतो, मग आपल्याशी बोलू म्हटले. कधी आले होते? एक कालच येऊन गेले. काल होता शनिवार. हो. संस्थेला सुट्टी होती? नाही, त्यांनी संस्थेत चौकशी केली नाही का?
आपल्याला कसं सांगता येईल सर? मी त्यांना विचारलं लेट आले होते सर, संध्याकाळी लेट आले 5च्या पुढे आले होते, 6च्या पुढे आले बाकी होते. दुसरे सुरेश भाऊ राजाराम मानकेले नाही, अद्याप कुणी नाही सर, बाकी कोणच नाही. नाही आले. चेअरमन साहेब नमस्कार. नमस्ते. साहेब, तुमच्या संस्थेच्या कारभारासंदर्भामध्ये काही सभासद कर्जदार आमच्यावर संस्थेने आकसानी कारवाई केली म्हणून गेल्या 5 दिवसांपासून मंचरमध्ये उपोषणाला बसलेले आहेत. खरं कोणाचं? आता उपोषणाला बसल्याच्या संदर्भातल्या बातम्या किंवा त्यांचे काही ऑडिओज व्हिडिओज याच्या संदर्भात पण माहिती घेतली, परंतु मला या ठिकाणी प्रकर्षाने एक गोष्ट सांगितली पाहिजे की संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, जिचे आता जवळपास 3300 सभासद आहेत, जवळपास 950 कर्जदार आहेत, आणि हे सगळे कर्जदार आणि सभासदांचा प्रचंड विश्वास या ठिकाणी असताना देखील मागच्या 24 वर्षामध्ये आमच्याकडं तक्रारदारांची संख्या एकही नव्हती. की 2 वर्षापूर्वी ह्या 14 तक्रारदार आहेत ते नातेसंबंधांनी एकत्रित आहेत, व्यवहारांनी एकत्रित आहेत, जवळपासच्या 4-5-6 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये राहणारे आहेत. त्यांनी मात्र एकत्रित येऊन संस्थेला अडचणीत आणण्याच्या दृष्टिकोनातून दिलेली कर्ज मिळालेली नाहीत अशा प्रकारचा आरोप करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा या सगळ्या यंत्रणांकडून त्यांची तपासणी, त्या संदर्भातले आदेश किंवा त्या संदर्भातलं रिपोर्टिंग आल्यानंतर त्यांना फ्रस्ट्रेट झालेले आहेत. आणि त्या फ्रस्ट्रेशनचा भाग असा झालेला आहे की या पुढच्या काळात आपल्याला कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये पुढच्या काही तक्रारी ज्या असतील तर त्याही होऊ शकणार नाहीत. हायकोर्टला गेलेत, हायकोर्टमध्ये सुद्धा संस्थेच्या बाजूने किंवा योग्य तो निकाल दिलेला आहे तो त्यांच्या विरोधात आहे. आणि हे सगळं बघताना त्यांच्या हे डोक्यात आलेलं आहे की या पुढच्या काळामध्ये आपल्याला याच पद्धतीने उपोषण वगैरे गोष्टी कराव्या लागतील, कायदेशीर मार्ग बाजूला ठेवावा लागेल, म्हणजेच बेकायदेशीर मार्गाने पुढे जावे लागेल. याचा अर्थ फक्त मला असाच वाटतो. परंतु संस्था देखील या बाबतीमध्ये गंभीरपणाने हे सांगेल की आम्ही ठेवीदारांचं ठेवींचं संरक्षण करण्यामध्ये प्राधान्यक्रम देतो, आणि यामुळे ह्या थकीत तक्रारदार कर्जदारांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे त्यांची वसुली करत असताना महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियमाचं उल्लंघन न करता योग्य रीतीने परंतु वेळेत त्यांची वसुली केली जाईल, ही मात्र या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो. संबंधित लोक जे उपोषणाला बसलेले आहेत तर राज्याचे सहकार मंत्री यांचं मंचर या ठिकाणी जे खाजगी कार्यालय आहे त्याच्या बाजूला बसलेले आहेत. काय हेतू असेल आणि ते सहकार मंत्र्यांना बदनाम करतायत का? तसं जर बघायला गेलं तर मला आठवतंय की सुरुवातीच्या कालखंडामध्ये राजकीय पक्षाच्या लोकांना भेटून ह्या तक्रारदारांनी संस्थेची बदनामी करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला, जो साधारणतः डिसेंबर 2022च्या दरम्यान झाला. आणि त्यावेळेस खरोखर संस्थेला अडचण होईल अशा पद्धतीने त्यांची वागणूक होती. परंतु नामदार साहेबांच्या बाबतीत त्यावेळेस तर सहकार मंत्री साहेब नव्हते, परंतु सहकार मंत्री साहेबांनी त्यांचं कामही पहिल्यापासून पारदर्शक असल्यामुळं आमच्या अपरोक्ष पुण्यामध्ये एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी अधिकारी वर्गाला देखील बोलून घेतलं होतं आणि याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती त्यावेळेस घेतल्याचं रिपोर्टिंग मला कळालं होतं की अशा पद्धतीने साहेबांनी आपल्या सगळ्या संस्थेची माहिती घेतली. आणि त्यांनी सुद्धा ह्याच ठिकाणी असंच सांगितलं होतं की योग्य ती चौकशी करा. संस्था असू ती माझ्या तालुक्यातली आहे, तक्रारदार कर्जदार बी माझ्या तालुक्यातले आहेत, परंतु पारदर्शकपणे जे योग्य असेल त्या पद्धतीने चौकशी करा, संस्थेची चौकशी करा. आणि त्यांच्या सांगण्याच्या नंतर DDR साहेबांनी मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं पत्र वगैरे पण दिलं होतं. परंतु आम्ही देखील दूध का दूध पाणी का पाणी, त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये काही वाव वाटून घेतलं नाही आणि सामोरं गेलो. वळसे पाटलांच्या जवळचे सहकारी असल्यामुळे वळसे पाटील तुम्हाला बाय देतात अशा प्रकारचा आरोप होता. वळसे पाटील साहेब तसं आमचे कोणाचे जवळचं असं नाही, परंतु त्यांचं कामकाज हे आदर्शवत आहे. आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना प्रेरणास्थानी मानतो आणि कामकाजामध्ये इतका स्वच्छ कारभार त्यांनी त्यांच्या हातून केला आहे. मग आम्ही त्या तालुक्यातले असल्यामुळं आम्हाला हेच वाटतं की साहेबांच्या नावाला कुठंही कधीही काळीमा लागू नये अशा पद्धतीने आदर्शवत काम आपल्याही संस्थेच्या माध्यमातून असावं, इतकीच भावना आहे. संबंधित उपोषणकर्ते फिर्यादी यांनी ज्या ज्या ठिकाणी ॲडमिट झाले त्या ठिकाणी निकाल त्यांच्या विरोधामध्ये गेलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की संस्था या सगळ्या चौकशा करणाऱ्या संस्थांना मॅनेज करते. आता साहेब याच्यामध्ये शेवटी कसं असतं की औदार्य म्हणावं लागेल ह्या गोष्टीचं त्यांच्या बाबतीमध्ये, कारण शेवटी चौकशी करणारी यंत्रणा ज्यावेळेस सुरुवातीला पहिली चौकशी लागली तर प्रथम वर्ग लेखापरीक्षकांकडून
आमची 14 फाईलची चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. आम्हालाही त्यावेळेस असं वाटलं होतं की हा चुकीचा निर्णय आहे, कारण 1, 2, 4 जण कोणतरी बोलतात आणि जर लगेच त्याच्या बाबतीत चाचणी लेखापरीक्षण लावलं जातं तर ते योग्य वाटलं नव्हतं. परंतु दुसरी गोष्ट असते की शासनाचे अधिकारी आणि हे जे काही यंत्रणा आहे ते सगळेजण त्यांच्या सिस्टमप्रमाणेच कामकाज करणार आणि त्याच्यामध्ये त्यांना आलेले जे काही समोर आलेले आरोप आहेत त्यानुसार त्यांनी चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय देखील आम्ही मान्य केला, त्याला सामोरं गेलो. मला वाटते 8/5/2023 रोजी तो निकाल त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्या निकालामध्ये सगळ्या तपासण्या, सगळ्या कागदपत्रांचा फार मोठा बंच त्या ठिकाणी बघितला. मी तो पहिल्यांदाच सामोरं गेलो तर त्याच्यामध्ये इत्थंभूत सगळ्या कागदपत्रांची जोडणी करून प्रत्येक दिलेल्या ट्रान्झॅक्शनची एंट्री त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यातून हे क्लिअर झालं की संस्थेच्या कोणत्याही संचालकाकडे, कोणत्याही स्टाफकडे किंवा सीओकडे कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची रक्कम गेलेली नाही. ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट त्याच्यामध्ये होती. आणि दुसरी गोष्ट ही होती की जे काही कर्जदारांचे जे आरोप होते त्या आरोपांमधला जो मुख्य आरोप होता की कर्ज आम्हाला मिळालं नाही, परंतु त्या चाचणी लेखापरीक्षकांनी हे दाखवून दिलं की यांची कर्ज त्यांच्या बचत खात्यातून बँकेच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली आहेत आणि तदनंतर त्यांचा जो काही पार्ट असतो तो त्याचा आउटलुक आहे की आपण पुढे पैसे कसे वापरायचे त्याच्या बाबतीतली मात्र डिटेल्स आम्हाला आमच्या खात्यात जर असेल तरच काही समजू शकतं. तिथून पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे त्यांच्या पातळीवरती झालेले असतात किंवा त्यांची माहिती आम्ही घेऊ शकत नाही, त्यामुळे त्या बाबतीतला पुढचा भाग माहीत नाही. परंतु एकंदरीत आमच्याकडून टेस्ट ऑडिट रिपोर्टमध्ये सगळे खाती त्या खात्यांवरती योग्य रीतीने पैसे गेल्याचे डिटेल्स मात्र त्याच्यामध्ये नोंदवलेले आहेत आणि हाही मुद्दा त्याच्यामध्ये नोंदवलेला आहे. सदरचे तक्रारदार हे कर्ज बुडवण्याच्या उद्देशाने कांगावा करण्याचा प्रयत्न करत आहेत असा स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. जे लोक उपोषणाला बसलेले आहेत त्यातील काहींचं म्हणणं असं आहे की आमच्या कर्ज खाती काही लोकांनी पैसे भरलेत. आता कर्ज खाती कोणी पैसे भरू शकतं, बचत खात्यावर पण कोणी भरू शकतं. आमच्या कर्ज खाती कुणी पैसे भरले याची माहिती संस्था आम्हाला देत नाही. मला एक ह्या गोष्टीचं असं वाटतंय की जे काही तुमचे कर्ज प्रकरणं आहेत त्या कर्ज प्रकरणांमध्ये परतफेड यांच्यापैकी काही जणांची कर्जाची परतफेड झालेली आहे. जर कर्जाची परतफेड होत असते त्यावेळेस ते पैसे कोणी भरायला, आत्ता तर आज हा जमाना नाही, आत्ता कर्जदार म्हणतात तर आम्हाला पैसे मिळालेले नाही, म्हणजे मिळालेले पैसे न मिळालेले असं म्हणणारी लोक असतात. परंतु आमच्या खात्यात कोणी पैसे आणून भरले हे माहीत नाही असं म्हणण्यापर्यंत मला तरी आता त्याच्यामध्ये म्हणजे एक विशेष वाटतं. त्यांचं काय म्हणणं आहे, आमच्या कर्ज खाती कोणी पैसे भरले, कोणी भरू शकतं, काय हरकत नाही, त्यांना ती माहिती मिळत नाही संस्थेकडनं. का न देण्याचं, त्यांचं पासबुक आहे, त्यांना कधी आले तर खाते उतारा मिळू शकतो, पासबुक मिळू शकतो. हा काही कॉन्फिडेन्शियल पार्टच नाही. हा ज्याचं खाते उतारा आहे तो आल्यानंतर त्याच्यासाठी काही कुठला अर्ज बी देण्याची गरज नसते. तुम्ही तिथं आल्यानंतर तुमचं पासबुक जे आहे ते भरून घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला कधी आल्यानंतर तुमचा खाते उतारा मिळू शकतो. कर्जाचा असेल, बचत खात्याचा असेल, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे, त्याच्यामुळे तो पार्ट नाही. आणि आणखी एक ॲडिशनल गोष्ट याच्यामध्ये सांगितली पाहिजे की तुमच्या खात्यात जर कोणी पैसे भरले किंवा तुमच्या खात्यावर कोणतंही ट्रान्झॅक्शन झालं तर त्याची SMS सुविधा आमच्याकडे आहे आणि त्यामुळे याचे SMS तुमच्याकडे जातात. जरी समजा दुसऱ्या कोणत्या क्ष व्यक्तीने भरले असेल असं त्यांचं म्हणणं असेल तरी तुम्हाला SMS गेल्यानंतर तुम्ही तिथं त्याची चौकशी करायला हरकत नाही येऊन किंवा मला SMS आलाय, काय नक्की झाले, पैसे भरलेत, काढलेत, काय झालेत. उपोषण करते संस्थेला बदनाम करते निश्चितपणाने. त्यांचा हा गेल्या 2022 डिसेंबर पासूनचा हा जो काही प्रयत्न आहे तो असा स्पष्ट आहे की एकत्रित येऊन नात्या गोत्यांच्या जीवावरती ही सगळी लोक बांधून ठेवलेली आहेत. बांधून ठेवल्यामुळं ते एकमेकांपासून म्हणजे अर्ज जरी द्यायचे झाले तर एक सिस्टम आहे त्यांची की सगळ्यांचे अर्ज एकाच एकमेकाचे नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक आहेत. त्यापैकी जर आपण विचार केला तर 2 सख्खे भाऊ, त्यांचे 2 चुलत भाऊ, त्यांचे 2 चुलत भाऊ, त्याच्यानंतर काही एक चुलत भावाचा जावई, एक बहीण, त्याच्यानंतर एक भाची, त्याच्यानंतर 2-3 जण व्यवहारांनी एकत्र आहेत, एक मानलेले मामा. अशा पद्धतीने हे सगळं नातेगोत्यांचा कार्यक्रम आहे. तर उपोषण करते आपल्या संस्थेचे सभासद आहे, तुम्ही या संस्थेचे चेअरमन आहात, तुमची सगळ्यांना समान वागणूक देण्याची एक जबाबदारी आहे. नक्कीच. उपोषण करताना तुमचं काय आव्हान? मला असं वाटतं की कोणाच्याही मनात कुठल्याही प्रकारची जी शंका असते तर त्याच्यावरती कायदेशीर मार्ग आहे आणि त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब मागच्या 2000 डिसेंबरपासून झालेला आहे. पहिलं चाचणी लेखापरीक्षण झाले, त्याच्यामध्ये निकाल आलेला आहे. त्याच्यानंतरच्या काळात यांनी
31/10/2023 काही अर्ज केले. त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांनी त्यांचे ते अर्ज पोलीस स्टेशन आणि इतर यंत्रणांना केले होते. तर त्या यंत्रणांना अर्ज केल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला विचारणा होत नाही, रिस्पॉन्स मिळत नाही, अशा प्रकारची त्यांची तक्रार होती. तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने मला या ठिकाणी क्लिअर करावं वाटतं की पोलीस स्टेशनला जे अर्ज केले होते तर प्रत्येक अर्जाच्या संदर्भात आम्हाला त्यांचं पत्र यायचं, त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंट्स आम्ही जमा करायचं, ते त्यांचे ते यंत्रणाला SP ऑफिसला ते पाठवायचे. हे सगळं करत असताना आम्ही देखील त्यांच्याकडून आत्तापर्यंतचे जे काही आमचे तुमच्याकडे पत्र आलेले आहेत तर ह्या पत्रांचं नक्की काय झालं याच्या संदर्भात विचारलं तर त्यांनी आम्हाला क्लिअर कट सांगितलं की ह्या दिवाणी स्वरूपाच्या फाईल्स आहेत आणि तुमचे जे कागदपत्र घेतलेले आहेत तर त्या अनुषंगाने बघता तुमच्या फाईल्स निकाली काढण्यात आलेल्या आहे. त्यामुळं हे सगळं संपल्यानंतर ही लोक पुन्हा हायकोर्टला गेली. ही गोष्ट मला या ठिकाणी अधोरेखित केली पाहिजे साहेब आपल्यासमोर की जर कधी हे संपल्यानंतर चाचणी लेखा परीक्षांचा निकाल आल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर ते हायकोर्टला गेले. हायकोर्टला गेल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने जी काही ही याचिका होती रिट पिटिशन, त्या रिट पिटिशनच्या अनुषंगाने ती पहिल्याच तारखेला डिस्पोज ऑफ केली. डिस्पोज ऑफ करताना मात्र त्यांनी असा निकाल दिला की याच्यात ज्या लोकांना किंवा ज्या यंत्रणेला पार्टी केलं त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह कमिशनर होते, SP ऑफिस होतं, EOW होतं, ह्या सगळ्या यंत्रणांपेक्षा हु इज द रिस्पॉन्सिबल अथॉरिटी असं त्यांचं म्हणणं आलं. आणि त्यावेळेस तिथल्या वकिलांनी किंवा तिथल्या यंत्रणेनी त्यांना सांगितलं की कोऑपरेटिव्ह इज वन ऑफ द रिस्पॉन्सिबल अथॉरिटी. आणि त्याच्यातून त्यांनी मग नंबर 3ला त्यांचं हे होतं म्हणून त्यांनी काय केलं की त्या अथॉरिटीला ऑर्डर केली की ह्या सगळ्यांच्या वतीनं तुम्ही ह्या तक्रारदारांची अर्ज तुमच्याकडे प्राप्त आहेत त्या अर्जांची तपासणी करा. याच्यासाठी पतसंस्थेच्या संचालक मंडळांना त्या ठिकाणी बोलवा, त्यांचे कागदपत्र तपासून घ्या, त्यांचं सुनावणी घ्या आणि ह्या सगळ्याचा 8 आठवड्यामध्ये मला रिपोर्ट करा. म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या यंत्रणांच्या वतीने कोऑपरेटिव्ह कमिशनरची नेमणूक केली आणि त्यांच्याकडे हे झालं. आणि मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे की 20/3/2024 रोजी माननीय सहकार आयुक्त सौरभ राव साहेबांनी याचा निकाल दिला. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 36 पानाच्या रिपोर्टमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शन आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री त्याच्यामध्ये घेतलेली आहे. इतकंच नाही तर चेकच्या संदर्भातले जे इश्यू त्यांनी सांगितले त्या चेकच्या संदर्भातल्या सुद्धा सगळ्या एंट्र्या त्याच्यामध्ये असल्याचं नमूद केलेलं आहे. इतकंच नाही तर एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली पाहिजे की सुरुवातीचे आमचे 101चे दाखले आम्हाला न सांगता माहिती देता मिळाले असं म्हटलेलं आहे, परंतु त्याच्यामधल्या 35 नंबरच्या पानावरती स्पष्टपणे सरांनी उल्लेख केलेला आहे की सदरच्या ह्या 101चा दाखला देण्यापूर्वीच्या नोटिसा या लोकांना प्राप्त झालेल्या असल्याचं त्यांनी मान्य केले, परंतु आम्ही उपस्थित राहू शकलो नाही हे देखील त्याच्यात त्यांनी मान्य केल्याचं उल्लेखित आहे. आणि हे सगळं या ठिकाणी त्यांनी मान्य केलेलं आहे. परंतु हे असल्यानंतर 2 निकाल झाल्यानंतर आता तरी थांबतील असं आम्हाला वाटलं होतं, परंतु त्यानंतर देखील ह्या लोकांनी पुन्हा एक रिट पिटिशन हायकोर्टला दाखल केली आणि त्या रिट पिटिशनमध्ये संस्थेला पार्टी केलं, पोलीस डिपार्टमेंटला पार्टी केलं, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला पार्टी केलं. आणि ह्या सगळ्यांना पार्टी करत असताना त्याची सुद्धा निकाल देताना पहिल्याच हिअरिंगमध्ये डिस्पोज ऑफ करण्यात आली ती. आणि ती केस डिस्पोज ऑफ करत असताना माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की जर प्रॉपर अथॉरिटीनी व्हेरिफिकेशन 2दा केलेलं आहे तर त्यामध्ये बाकीचा मुद्दा न येता ती केस डिस्पोज ऑफ करण्यात आली. म्हणून मला हे सांगायचं आहे की याच्यानंतर तरी थांबतील असं वाटलं तर ही लोक पुन्हा रिट पिटिशन घेऊन 8 रिट पिटिशन घेऊन पोलीस डिपार्टमेंटच्या विरुद्ध, शासनाच्या विरोधात देखील, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटच्या विरोधात देखील या ठिकाणी ते हायकोर्टला गेले. आणि दोन हिअरिंग झाल्यानंतर तिसऱ्या हिअरिंगच्या वेळेस त्याही केसेस त्यांच्या डिस्पोज ऑफ झाल्या, विड्रॉल झाल्या, त्यांनी विड्रॉल केल्या. त्या मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे की ह्या इतका सगळा रिट पिटिशनचा माननीय हायकोर्टाच्या ऑर्डर झाल्या, कमिशनर साहेब राज्याच्या आयुक्तांनी ऑर्डर केली. आता याच्यापेक्षा कोणती वेगळी अथॉरिटी आहे की जी कुठंतरी काहीतरी तपास करू शकते किंवा याच्यापेक्षा कोणती मोठी अथॉरिटी आहे? परंतु माझा न्यायदानावरती विश्वास आहे, न्याय यंत्रणेवरती विश्वास आहे, आमच्या सगळ्या संचालकांचा या ठिकाणी न्याय यंत्रणेवर विश्वास आहे. त्यामुळं यांना कुठेही न्यायिक मार्गाने आणखी कुठं जायचं असेल तर त्यांनी जाऊ शकता, परंतु हा उपोषणाचा मार्ग मला फक्त याच्यासाठीच वाटतोय की संस्थेला बदनाम करायचं, संस्थेला सभासदांना व्हायबल करायचं,
ठेवीदारांना व्हायबल करायचं याच्यासाठीचा हा सगळा त्यांचा प्रपंच आहे. आणि त्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपला अशा प्रकारचा डाव मात्र संस्थेचे संचालक सफल होऊ देणार नाहीत. आणि याच्यासाठी आम्ही ही सगळी जी गोष्ट आहे ही प्रकर्षाने ठेवीदारांच्या संरक्षणासाठी आपली वसुली प्रॉपर टाईमात आणि प्रॉपर वेळेमध्ये करू आणि कायद्याच्या मार्गानेच करू. मात्र आम्ही कुठलाही अवलंब चुकीचा करणार नाही. चेअरमन साहेब, शेवटचा प्रश्न, त्यांचा मुद्दा असा आहे, आता ते ज्या ठिकाणी ॲडमिट झाले त्या ठिकाणी निकाल त्यांच्या विरोधामध्ये गेलेला आहे. त्यांचं म्हणणं असं की संपूर्ण दप्तराची त्रयस्थपणे चौकशी व्हावी, आम्ही दोषी असेल तर आमच्यावर कारवाई करावी, संचालक मंडळ दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांच्या मागणीकडे कसं पाहता? मला मी आता जे सांगितलं त्याच्यामध्येच ही गोष्ट सांगितली की एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जिथून सुरुवात व्हायला पाहिजे होती चाचणी लेखा परीक्षेने ते पूर्ण झाले. त्याच्यात सुद्धा आम्ही अशी मागणी केलेली नव्हती का आमकाच एक माणूस आम्हाला द्या आणि त्यांचं लेखापरीक्षण करा असं म्हटलेलं नाही. कारण ती यंत्रणा आहे, त्या यंत्रणेला जे योग्य वाटेल त्याच पद्धतीने ते करणार. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आला की हायकोर्ट माननीय उच्च न्यायालयाने देखील त्यांच्यावरती आमच्यासारख्यांनी बोलणं योग्य नाही. त्यांनी जो योग्य निकाल त्याच्यामध्ये हे करताना सांगताना दिला की ह्या सगळ्या यंत्रणांच्या वतीने माननीय सहकार आयुक्त हे त्याच्यावरती सुनावणी घेतील. आणि ही गोष्ट सुनावणीची सुद्धा सर्वोच्च माणूस सहकार खात्यातले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय निबंधक यांनी जर कधी हा विषय हाताळलेला असेल तर तो निश्चितपणाने त्याच्यापेक्षा वेगळी यंत्रणा नाही, सुपेरियर यंत्रणा नाही. आणि त्यामुळं तोही आम्हाला मान्य आहे. यामुळं ह्या जे आता आपण म्हणताय की कोणीतरी सांगावं आणि त्यातही तक्रारदार कर्जदार थकीत कर्जदार आहेत यांनी काहीतरी स्पेशल मागणी करावी आणि तीही विदिन कॅमेरा करावी आणि ती याच्यापेक्षा वेगळ्या कोणत्याही ऑफिसरनी करावी. तर ही मागणी हास्यास्पद आहे. मला वाटते की अशा पद्धतीने कोणाच्या काही मागण्या असतील तर त्या अशा मागण्या मान्य करणं होणारच नाही, कारण ते कायद्याच्या चौकटीत न बसणारी गोष्ट आहे. त्यामुळं ह्या सगळ्या प्रकारचे ह्या लोकांनी प्रत्येक कोणत्याही यंत्रणेला नाव ठेवायचं बाकी ठेवलेलं नाही. सहकार विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मगाशीच एक व्हिडिओ ऐकला मी, त्याच्यामध्ये अक्षरशः चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांचा उल्लेख केला गेलेला वाईट वाटलं. संस्थेची बदनामी करत नाही, करणार पण नाही. काही चुकीचं घडत असेल तर तुम्ही आमच्यावर पण गुन्हा दाखल करू शकता. प्रश्न असा शिल्लक आहे का ते आपल्या संस्थेचे जरी थकबाकीदार असले, डिफॉल्टर असले तरी सभासद आहेत, बरोबर, उपोषणकर्ते आहेत. उपोषणाचा 5वा दिवस आहे. तुम्ही संस्थेचे प्रमुख आहात, त्यांना आपलं आव्हान काय असेल? माझं आजही मगाशी म्हटल्याप्रमाणेच आव्हान आहे की ह्या सगळ्या कर्जदारांनी स्वतःच्या मनाशी या गोष्टीची मान्यता दिलेली आहे की आपण कितीही नाही म्हटलं तरी पण आपल्या खात्यांपर्यंत कर्ज येऊन पोचले, आपण मागणी केली, रीतसर कागदपत्र दिली, त्यानुसार आपल्या खात्यांवरती पैसे आले, आल्यानंतर आपले संबंधित नातेवाईक संबंधित आहेत सगळे, या सगळ्यांनी याची पूर्ण कल्पना आहे. ही सगळं जण करत असताना जर कधी आपण ही सगळी कर्ज घेतलेली आहेत परंतु आता फक्त मला कोणताही प्रकारचा पुरावा यंत्रणेला न देता फक्त म्हणत आहेत की त्रयस्थ व्यक्तीकडे आले, त्रयस्थ व्यक्तीकडे गेले. आता हे त्रयस्थचा विषय तर मलाही सांगता येणार नाही, कारण काय होतं की प्रत्येक खातेदाराची एंट्री काय आपण बघू शकणार नाही आणि आपल्याला तो अधिकार देखील नाही. त्यामुळं मला ह्या लोकांना हेच सांगायचं आहे की आता तुम्ही संस्थेची बदनामी करण्याचा भाग बंद करा. या पुढच्या काळात तुम्हाला न्यायिक यंत्रणा अजून ज्या ज्या यंत्रणा शिल्लक आहेत त्या यंत्रणांकडे जा, तिथं न्याय मागा, तिथं आम्हाला काय कागदपत्र द्यावी लागतील ती लागतील. परंतु अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने संस्थेची बदनामी करण्याचा भाग मात्र या ठिकाणी प्रकर्षाने टाळावा अशी या ठिकाणी मी ह्या मंडळींना आवाहन करतो. ठीक आहे, तुमचं आव्हान संस्था प्रमुख म्हणून मान्य आहे, परंतु जर ते संस्थेला बदनाम करत असतील तर त्या संदर्भामध्ये काय ॲक्शन घेणार? निश्चितपणाने आता संस्थेचे मला सभासदांचे खूप जणांचे फोन देखील आले, काही जणांनी तर येऊन प्रत्यक्ष येऊन इथं भेटले. मला सगळ्या मंडळींचं हेच म्हणणं होतं की 24 वर्ष कमावलेली जी संस्थेची जी काही इज्जत आहे ती जर कधी 14 जण अशी चव्हाट्यावर काढणार असतील आणि आमचा जो काही खंबीर पाठिंबा आहे, मला ही एक गोष्ट या ठिकाणी तुमच्यासमोर नमूद करायची की ह्या लोकांचा खंबीर पाठिंबा असा सांगितला पाहिजे की 2022 मध्ये जेव्हा याची सुरुवात झाली त्यावेळेस 32 कोटीच्या ठेवी होत्या, आज ते 36 कोटीच्या ठेवी आहेत. म्हणजे हा जो विश्वास आहे हा या लोकांमुळे आहे. आणि ह्या कितीही यंत्रणांपुढे एवढं गेल्यानंतर देखील सगळी मंडळी आम्हाला खंबीरपणाने साथ देतात आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि संस्थेची जी बदनामी आहे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करा आणि यांच्याकडून संस्थेची, कारण उद्या यांच्याकडून वसुली करण्याचा जो पाठ चालू आहे त्यातले 2 जणांचे लिलाव झालेत.
त्यांचे सेल कन्फर्मेशन देखील झालेले. 2-5 जणांचे लिलाव पुढच्या महिन्यात होतात आहेत. बाकीच्या सगळ्या जणांचे, बाकीच्या सर्वांचे माननीय कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांना आदेशित करून त्यांचे ताबे देखील घेतलेले आहेत. त्यामुळे ही सगळी जी यंत्रणा चालू आहे, ह्या सगळ्या यंत्रणेचा भाग म्हणून ह्या सगळ्या लोकांचे जे काही पुढच्या कारवाया देखील आहेत त्याच पद्धतीने चालू राहतील. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड येणार नाही. परंतु आत्ता मागाशी म्हटल्याप्रमाणे जर कधी हे सगळं करून त्यांचे ते कर्ज भरून येतील आमची, त्याचाही भाग नाही. परंतु आमची इज्जत संस्थेची ही परत मिळणार नाही. जे काही नाव महाराष्ट्र राज्यामध्ये आमच्या संस्थेचं आहे ते मात्र परत येणार नाही. म्हणून याची जी काही दंडात्मक कारवाई आहे त्याच्यामध्ये आम्ही आबरू नुकसानीचा, आमच्या इज्जतीचा जो काही या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात जो काही गाजावाजा चालवलेला आहे तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही गंभीर दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध आबरू नुकसानीचा दावा या ठिकाणी दाखल करणार आहोत आणि तो नजीकच्याच काळामध्ये केला जाईल याच्या प्रकारची मी या ठिकाणी ग्वाही देतो. मला पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आमच्या सभासदांना सांगायचं की तुम्ही तर 22 पासून अद्यापर्यंत अजिबात इकडे तिकडे झालेले नाहीत. परंतु या आत्ताच्या सुद्धा घटनेक्रमातून त्यांना हेच करायचं आहे की आपल्या सभासदांना व्हायबल करायचे. परंतु संस्थेच्या या बदनामीच्या याच्यात त्यांचं कारस्थान फोल ठरेल. त्यांना कुठल्याही प्रकारचं यश या ठिकाणी मिळणार नाही अशा प्रकारची खात्री आहे. आणि मी सभासदांना पुन्हा एकदा ग्वाही देतो की आपली संस्था होती त्यापेक्षा जास्त प्रगती मोठ्या प्रमाणे करील. यांच्याकडून मी निगेटिव्हिटीचा भाग सांगताना असं सांगेल की काही आपत्ती ह्या दुष्ट आपत्ती असतात, परंतु ही आपत्ती समजूयात आपण इष्ट आपत्ती म्हणून, आणि या इष्ट आपत्तीतून आपल्या संस्थेची जी काही प्रगती होईल ती निश्चितपणाने गगनभरारी घेईल अशा प्रकारचा विश्वास आहे. आता सांगितल्याप्रमाणे जवळपास सगळ्या यंत्रणेंनी 2022 पासून ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आमच्याशी, संचालक मंडळाशी किंवा संस्थेच्या संबंधित व्यक्तींशी या संदर्भातली सगळी माहिती घेतलेली असल्यामुळे अगदी टेस्ट ऑडिट झालेलं आहे. किंवा जर कधी आता मी सांगितल्याप्रमाणेच ह्या लोकांकडून असं केलं जाते, आता आम्हाला असं दिसतंय की गेल्या 2 दिवसामध्ये काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ह्या लोकांना बोलून घेतलं जातं, त्यांना त्यांच्या पुढे मुलाखत दिली जाते. त्यापैकी आपल्यासारख्या जे काही परिपक्व पत्रकार मंडळी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने ह्या सगळ्या गोष्टींना सांगायला आम्हाला योग्य वाटतं की बाबा प्रॉपर पद्धतीने जे आहे ते डॉक्युमेंटेशन तुम्हाला सांगितलं पाहिजे. तर त्या पद्धतीने करणारी जी यंत्रणा आहे याच्या बाबतीमध्ये आमच्या मनात शंका नाही. परंतु काही यंत्रणा इतक्या चुकीच्या पद्धतीने आपल्या पण याच्यातून करतात की एक सकाळीच व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये आमची बाजू देखील ऐकलेली नव्हती. इतकं वाईट वाटलं की त्याच्यानंतर आम्ही 1 तासामध्ये आमच्या संचालक मंडळाची मीटिंग घेतली आणि त्यांच्यावरती देखील पोलीस स्टेशनला कारवाई करण्याचा आणि त्यांना लीगल नोटीस बजावण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळं माझं आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा पत्रकार मंडळींना देखील आव्हान आहे की आपल्या मंडळींचं आमच्या संस्थेच्या वाढीमध्ये मोठं योगदान आहे. परंतु आपल्यातले जर काही कोणी चुकीच्या पद्धतीने असं काही करणार असतील तर कृपा करून आपल्यासारख्यांनी चांगल्या व्यक्तीने मात्र त्या लोकांना काही समज द्यावी अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी मीडियाकडून बाळगतो. सहकारी संस्था सध्या चालवणं खूप अवघड आहे. कायदे खूप कडक आहे. लोक कर्ज घेताना गोड बोलतात, कर्ज भरताना संस्थेला खूप त्रास होतो. कसं पाहता, काय सांगा? खरंच आता तेच एक असा विषय येतो की जी काही आमची पिढी किंवा आत्तापर्यंत ज्या काही संस्था आहेत याच्यामध्ये एक घरचं खाऊन संस्थेचं कामकाज करण्याची जी भूमिका होती ती निश्चितपणाने आहे. परंतु या पुढच्या काळात मी सहकारातला एक कार्यकर्ता गेले 25 वर्ष काम करतो म्हणून एक जाणवतं की या पुढच्या काळामध्ये ही जी नवीन पिढी आहे ही याच्याकडे जायला का घाबरते. तर संस्थेचा जेव्हा विकास होतो, संस्थेचं जेव्हा चांगलं नाव असतं याच्यामध्ये मात्र योगदान संचालकांचं असतं. परंतु चुकीच्या जेव्हा गोष्टी घडतात त्यावेळेस अधिकारी वर्ग असेल किंवा इतर ज्या काही यंत्रणा आहेत त्या मात्र बदनामीच्या भूमिकेत त्यांना घेतात किंवा डायरेक्ट कडघऱ्यात उभं करण्याची भूमिका घेतली जाते. तर ही मात्र या ठिकाणी चुकीची आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये नवीन पिढी मला वाटत नाही की अशा पद्धतीचे जर कधी आरोप झाले किंवा अशा पद्धतीने जर बदनामी झाली तर निश्चितपणाने त्यांचे मानसिक धैर्य खच्चीकरण होतं आणि असं वाटतं की कशासाठी करायचं हे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये सहकारी संस्थांना चांगले दिवस निश्चितपणाने आहेत. परंतु कार्यकर्ते, चांगले सहकारातले कार्यकर्ते मात्र घडतील की नाही याच्याबद्दल मात्र संभ्रमावस्था आहे. अद्यापर्यंत जे काही आमचे कर्जदार आहेत याच्यामध्ये स्थापनेपासून संचालक देखील शेतकरी आहेत आणि आम्ही शेतकरी पुत्र असल्यामुळं
ही सगळी शेतकऱ्यांची जी कर्ज आहे ती आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकरी वर्गात एक गोष्ट नमूद केली पाहिजे की जरी 5-5, 7-7 महिने, 8-8 महिने, वर्षभर जरी कर्जाचे काही परतफेड आली नाही तरी पण मार्च महिन्यामध्ये ही लोक प्रामाणिकपणे येऊन भरतात. आणि त्यामुळं कायद्यातल्या काही भागाचा बाजूला ठेवून आम्ही ह्या लोकांच्यासाठी सहकार्याची भूमिका घेत आलेलो आहोत. परंतु जर अशा प्रकारचे शेतकरी म्हणणारे चुकीचे थकबाकीदार कर्जदार जे मुंबईमध्ये इतर व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने होते तिथून अशा चुकीच्या गोष्टीच्या कल्पना घेऊन या ठिकाणी आले आणि आता स्वतःला शेतकरी म्हणवणारी जी लोक आहेत ही जर कधी अशा पद्धतीने वागली तर खऱ्या अर्थाने जे शेतकरी आहेत जे प्रामाणिक संस्थेपाशी वागलेले आहेत त्यांच्यावर मात्र कधीतरी अन्याय होऊ शकतो की काय अशी मनामध्ये शंका निर्माण होती. ही गोष्ट मला या ठिकाणी नमूद केली पाहिजे की ह्या प्रकारची जी काही ही शेतकरी म्हणणारी लोक आहेत ही शेतकरी नाहीत, ही टोळी आहेत. आणि ह्या अशा प्रकारच्या टोळीने जर कधी टोळधाड घालण्याचा प्रयत्न केला तर सहकारावर घाला होईल. आणि संत ज्ञानेश्वर पतसंस्था तर त्यांचे कर्ज वसुली करत आहे, करणारच, याच्यामध्ये शंका नाही. परंतु अशी टोळधाड जर कधी सहकारामध्ये वाढली तर महाराष्ट्र हा सहकाराचा मानबिंदू आहे आणि याच्यामध्ये एक नवीन प्रकारचं संक्रमण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सहकारी संस्थांना देखील हे आवाहन करायचे की आपण या अशा टोळीच्या बाबतीमध्ये जागृत असणं, प्रकर्षानं राहणं हे गरजेचं आहे. मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या लोकांनी जरी आमच्या संस्थेला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कर्ज मिळालेले असताना देखील नाही मानण्याचा प्रयत्न केलेला आहे, सगळ्या यंत्रणांनी, तपासणी यंत्रणांनी याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे की यांना कर्ज मिळालेले आहेत. माननीय हायकोर्टाने देखील या ठिकाणी मान्यता दिलेली आहे की यांची जी कर्ज आहेत ती त्यांना मिळालेली आहेत. हे असं असताना देखील हे वेठीस धरण्याचं कामकाज, संस्थेला बदनाम करण्याचं कामकाज करत आहेत. परंतु मी या ठिकाणी यांना निश्चितपणे सांगू इच्छितो की आपल्यासारख्यांची कर्ज मात्र निश्चितपणाने वसूल केली जातील. त्याच्यासाठी पुरा पाठपुरावा आम्ही 100% करू. योग्य वेळेत तुमचा सगळा भरणा करून घेतला जाईल आणि त्यासाठी मात्र कायदेशीर मार्ग अजिबात सोडणार नाही, कारण आम्ही योग्य मार्गाने इथपर्यंत वाढीस आलेलो आहोत. आणि या पुढच्या काळामध्ये या पद्धतीची जी काही कर्ज वसुली आहे ती निश्चितपणाने महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियमानुसारच केली जाईल. याच्या ठिकाणी ही सगळी जी काही वसुली आहे ती वेळेत झाली पाहिजे यासाठी आम्ही बांधील आहोत आणि बांधील राहू. या ठिकाणी मात्र एक गोष्ट सांगितली पाहिजे की अशा कर्जदारांची कर्ज थकून न देता योग्य पद्धतीने वसूल केली पाहिजे, कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ जर सोकवला तर तो निश्चितपणाने वाईट असेल. त्यामुळे निश्चितपणाने यांची वसुली वेळेतच करू ही मात्र खात्री सभासदांना देतो. मगाशी असं म्हणाले की काही सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संस्थेची बदनामी होते. आता आम्हाला बदनामी करायचा काही प्रश्न नाही की लोक उपोषणाला बसलेत, आम्ही त्यांचं म्हणणं घेतलं. आता तुमचंही म्हणणं घेतो. तुम्हाला विघ्नर टाइम्सकडनं काय अपेक्षा? मला या ठिकाणी निश्चितपणे सांगितलं पाहिजे साहेब की आपण आता इलेक्ट्रॉनिक मीडियाचे 2 व्हिडिओ पब्लिश झालेले मी पाहिले, त्याच्यामध्ये आमची कुठलीही भूमिका मांडलेली नाही. परंतु आपल्यासारख्यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट मी निश्चितपणाने सांगेल की इतक्या वर्षाची जी काही विश्वासार्हता आपण कमावलेली आहे, आपल्या माध्यमातून ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने जी काही कमवलेली आहे ती निश्चितपणाने विश्वासार्हता आहे. आपण मगाशी मला फोन केला आणि सांगितलं की एक तक्रारदारांच्या संदर्भातलं आम्ही त्यांची बाईट घेतलेली आहे, आपल्याकडे माहिती घेण्यासाठी यायचे. तर मला निश्चितपणाने आनंद वाटला की अशी माहिती पत्रकार साहेब येऊन स्वतः घेत आहेत. या गोष्टीचा मला आनंद होता, कारण ही गोष्ट समजावून घेणे आणि मग मांडणे हे क्रमप्राप्त होतं जे आपल्या मीडियाने केलेलं आहे. त्यामुळे आपल्या मीडियाचं निश्चितपणाने या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो. संत ज्ञानेश्वर पतसंस्थेच्या वतीने त्यांना सुयचिंतितो, कारण यापुढच्या काळामध्ये आपल्यासारखे मीडियाची लोक जर असतील तरच हा काळ सोकावणार नाही निश्चितपणाने, नाही तर चुकीच्या लोकांना देखील या ठिकाणी संधी मिळू शकते. म्हणून आपल्यासारख्यांचं या ठिकाणी पतसंस्थेच्या वतीने या ठिकाणी जे तक्रारदारांच्या संदर्भामध्ये शेतकरी म्हणवलं गेलं याच्याबद्दल मला एक मुद्दा सांगितला पाहिजे की आम्ही देखील सर्व संचालक शेतकरी पुत्र आहोत आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ही संस्था आहे. अद्यापपर्यंत जे कर्जदार शेतकरी म्हणजे जे कर्जदार आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा हा शेतकऱ्यांचाच आहे आणि त्यामुळं कर्ज देत असताना ह्या मंडळींना त्यांची तातडीची गरज भागवण्याचं काम या माध्यमातून होत गेलं. परंतु हे जे काही आता तक्रारदार आहेत हे स्वतःला शेतकरी म्हणवतात, परंतु हे मूळचे मुंबईत राहणारे, व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने मुंबईत राहणारे, तिथून या ठिकाणी आता रिटायरमेंट नंतर आलेले आणि आताला स्वतःला शेतकरी म्हणवणारे, परंतु मूळचे आमचे जे शेतकरी सभासद आहेत यांना बदनाम करण्याचं कामकाज यांच्या माध्यमातून होते. कारण ते मूळचे जे शेतकरी आमचे आहेत ते कधी थकबाकीत जरी राहिले
तरी पण मार्चला ते थकबाकी भरतात, योग्य पद्धतीने संस्था स्वतःची आहे, आपली आहे अशा पद्धतीने ते वागतात आणि त्यामुळे कधी थकबाकी त्यांच्यावर कारवाई देखील करावी लागलेली नाही. परंतु ह्या चुकीच्या लोकांमुळे शेतकऱ्यांची संकल्पना देखील बदलली जाईल आणि त्यांच्यावरती देखील आम्हाला काही वेळेस कागदपत्रांच्या बाबतीमध्ये सक्ती करावी लागेल अशी भूमिका घ्यावी लागते का, अशी आमची भावना झालेली आहे. मला या ठिकाणी या चुकीचं कामकाज करणाऱ्या लोकांना या ठिकाणी नमूद केलं पाहिजे की सगळ्या यंत्रणांनी, मग त्याच्यामध्ये सहकार खात्याने आमच्या बाजूने निकाल दिला, पोलीस डिपार्टमेंटने देखील या ठिकाणी निकाल दिला, पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली. हे सगळं करत असताना ह्या सगळ्या यंत्रणांनी तपासणी केल्यानंतर निकाल देखील आमच्या संस्थेच्या बाजूने दिलेले आहेत आणि हे सगळे निकाल जर प्राप्त झालेले आहेत, हे सगळ्या प्राप्त झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने देखील याच्या संदर्भातली जी काही भूमिका होती ती स्पष्ट करताना माननीय सहकार आयुक्तांना आदेशित करून त्यांचा देखील निकाल या ठिकाणी प्राप्त झालाय. म्हणजे या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने देखील या ठिकाणी आमचा निकाल दिलेला आहे. मग हे सगळं असताना जर कधी यांचा कोणाचाच निर्णय त्यांना मान्य नाही, म्हणजे निर्णयांच्या विरुद्ध जाऊन आपलीच भूमिका वेगळी आणि आपलीच भूमिका योग्य असे जे मानणारे सो कॉल्ड ही जी काही टोळी आहे, या टोळीच्या संदर्भामध्ये यांनी कोणत्याही कायद्यावरती त्यांचा विश्वास नाही, नियमांवरती विश्वास नाही आणि स्वतः मात्र अनधिकृतपणे ह्या ज्या पद्धतीने ते आता उपोषणाला बसलेले आहेत, हाच मुद्दा निर्णय जो आहे त्यांचा हा निषेधार्ह आहे. या उपोषणाच्या संदर्भामध्ये देखील त्यावेळेस ते ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी देखील माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांसारखा जो राज्याचा मोठा नेता आहे, राज्याचे सहकार मंत्री आहेत, सहकाराचा गाभा आहे आणि अशा सहकार मंत्र्यांच्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीने त्यांची बदनामी करण्याचं काम देखील मी या लोकांच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. हे मात्र आमच्या संस्थेच्या वतीने मी निषेधार्ह आहे असं मानतो. ह्या लोकांना जर कधी ह्या सगळ्यांचे निकाल झालेले असताना देखील शासकीय यंत्रणांनी या ठिकाणी उपोषण करण्यापासून जर त्यांना परावृत्त केलं नाही तर मी या ठिकाणी आपणास ग्वाही देतो की आमचे सगळे सभासद आणि आमचे सगळे संचालक या ठिकाणी यांच्या विरुद्ध उपोषणाला बसण्याची भूमिका घेतलेली आहे आणि ती निश्चितपणाने आम्ही या ठिकाणी पार पाडू. कारण चुकीच्या बाबतीमध्ये काळ सोकवू देता कामा नये, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण तो काळ सोकावला नाही पाहिजे, ह्या भूमिकेतून आता आम्ही जाणार आहोत. यांचे तर वसुले होतीलच, यांची तर कारवाई योग्य पद्धतीने होईलच, त्याच्याबद्दल तर आमच्या मनात शंका नाही, परंतु हा काळ सोकावला तर इतर संस्थांना देखील अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून आमची या ठिकाणची जी भूमिका आहे की यांना जर कधी यंत्रणांनी परावृत्त केलं नाही किंवा यांना या ठिकाणी जर कधी या उपोषणापासून बाजूला केलं नाही तर मात्र निश्चितपणाने आम्हाला ही उपोषणाची भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल, ही या ठिकाणी मी नमूद करतो. चेअरमन साहेब, आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, यांचं जे उपोषण सुरू आहे याला काही राजकीय वास आहे का, प्रश्न एक. आणि त्याला जोडून प्रश्न असा की शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी त्यांची भेट घेतली, भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी सुद्धा उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली आहे. उपोषण ज्यावेळेस कोणी करतो त्यावेळेस त्याला भेटणं साहजिक आहे, परंतु हे देवदत्त निकम प्रभाकर बांगर विधानसभेचे संभाव्य उमेदवार आहे, याला काही राजकीय वास आहे का? देवदत्त निकम आपल्या संस्थेचे सभासद असल्याचं समजत आहे. जो आता आपण मुद्दा काढला याच्या संदर्भात मी निश्चितपणे सांगू इच्छितो की पहिला जे काही तुम्ही मुद्दा सांगितला की माननीय देवदत्त निकम साहेबांच्या संदर्भात, देवदत्त निकम साहेब हे सहकारातले कार्यकर्ते आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी सहकारी साखर कारखाना असेल किंवा बाजार समिती असेल याच्यावरती कामकाज केलेलं आहे. त्यांना सहकारातली मोठी माहिती आहे आणि याच्यात ॲडिशनल गोष्ट अशी की ते आमच्या संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे सन्माननीय सभासद देखील आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं संस्थेमध्ये येणं जाणंही असतं. त्याशिवाय देखील त्यांनी 2022 ह्या तक्रारदारांच्या अर्ज झाल्यानंतर ज्या वेळेस चाचणी लेखापरीक्षण झालं त्यावेळेस देखील त्यांनी या गोष्टीची माहिती या ठिकाणी स्वतः येऊन घेतली होती आणि त्यामध्ये त्यांना ह्या गोष्टी क्लिअर असल्याच्या बाबतीमध्ये कळलेलं होतं. त्यामुळं मला असं वाटत नाही की त्यांच्या बाबतीमध्ये शेवटी ते राजकीय लोकप्रतिनिधी आहेत, अशा प्रकारच्या घटना ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी त्यांना जाणं, त्यांच्याशी बोलणं ही गोष्ट क्रमप्राप्त आहे, त्याच्याबद्दल वावगा असं काहीच नाही. परंतु प्रभाकर बांगर साहेबांच्या बाबतीतही मी हेच सांगेल की ते देखील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांचा कुठं प्रश्न निर्माण झाल्यानंतर जाणं साहजिक आहे, परंतु त्यांना देखील शेतकऱ्यांच्या विषयाच्या संदर्भात असेल किंवा सहकाराच्या संदर्भात असेल त्यांना देखील चांगली जाण आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही की ह्या लोकांच्या जाण्यामुळे
त्यांना काही फरक पडेल. पण एक गोष्ट मागाशी मी व्हिडिओ 1-2 जणांचे ऐकले, त्याच्यामध्ये जाणवली की आमच्याकडे कोणी लक्षच देत नाही. त्यामुळं आपण जी 2 नावं सांगितली असती तरी मला वाटत नाही की याच्या व्यतिरिक्त बाकी कोणी त्यांच्याकडे जाण्याची भूमिका घेईल. कारण संस्थेवरचा जो काही विश्वास आहे, संचालकांवरचा जो काही विश्वास आहे, तो याच्यापेक्षा फार मोठा आहे असं मला वाटतं. आणि त्या भूमिकेतून यांच्याकडे जे काही बाकीचेही राजकीय नेते, कारण आपल्या तालुक्यात तसे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे नेते आहेत आणि त्या सगळ्यांचं यातील संत ज्ञानेश्वर पतसंस्था एक आदर्श पतसंस्था असल्यामुळे त्याच्याकडे बघण्याची भावना वेगळी आहे. त्यामुळं निश्चितपणाने या लोकांना अशा प्रकारचा सपोर्ट मिळणार नाही ही मी खात्री या ठिकाणी देतो. चेअरमन साहेब, वास्तव जनतेपुढे मांडणं आमचं काम आहे. उपोषणकर्त्यांचं म्हणणं आम्ही घेतलं, आम्ही तुमचंही म्हणणं घेतलं. आम्हाला ना संस्थेला बदनाम करायचं ना त्यांची बाजू घ्यायची. जे वास्तव आहे ते लोकांपुढे मांडले. भविष्य काळामध्ये विघ्नर टाईमची नियमात काही मदत लागली तर आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.